आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला राजकीय टॉप 9 बातम्या। भारताच्या राजकारणात भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार। भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचं काम पवारांनी केलंय। पुण्यातून अमित शहांचा जोरदार हल्लाबोल। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। तर महाराष्ट्रात पवार ठाकरेंवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही। मोदी सरकारने पवारांना पद्मविभूषण देऊन सन्मान केलाय। पवारांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केल्याचा शहांचा विसर। सुप्रिया सुळेंचं उत्तर। मिसकम्युनिकेशन आहे आदरणीय पवार साहेबांबद्दल। हे भारतीय जनता पक्षाने इंटरनली पहिलं त्यांचं सॉर्ट आउट करावं की भ्रष्टाचार का पद्मविभूषण। आणि डर्टी डझनचं काय, कारण का डर्टी डझनचं वॉशिंग मशीन मधून काढलं असतील तर मला माहिती, कारण का आमच्याकडे तसलं वॉशिंग मशीन नाही। अमित शहांच्या पवारांवरील आरोपांवर अजितदादांचे नो कमेंट्स। शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, अमित शहांची होती टीका। मोठे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप खरं तर अमित शहा यांनी केला। नो कमेंट्स। शरद पवार हे कुठेतरी मोठे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप खरं तर अमित शहा यांनी केला। नो कमेंट्स। शहा हे गृहमंत्री असल्याचं सांगायला लाज वाटते। देशाचा गृहमंत्री कसा नसावा याचं उत्तम उदाहरण म्हणजेच अमित शहा। राऊतांचा शहांवर टीका। देशाचा गृहमंत्री कसा नसावा हिंदुस्थान सारख्या याचा एक नमुना म्हणजे अमित शहा आहे। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा पराभव अमित शहांच्या जिव्हारी लागला, त्यामुळेच त्यांचा आक्रोश। राऊतांची टीका। चाहता हूं 14 महाराष्ट्राचा पराभव त्यांना जिव्हारी लागलेला आहे। निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा अमित शहा यांनी शरद पवारांवरती आरोप केले। माननीय उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन्स क्लबचे काय प्रमुख म्हटलं, तरीही या राज्याच्या जनतेनं त्यांचा दारुण पराभव केला। गृहमंत्री असून फडणवीसांची ठोकशाहीची भाषा। फडणवीसांनी राजीनामा द्यावा। ठोकशाही काय हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल। फडणवीसांच्या ठोकून काढायच्या वक्तव्यावर संजय राऊत आक्रमक। आघाडीच्या लोकांना ठोकून काढा म्हणजे काय? ही ठोकशाहीची भाषा तुम्ही करताय। गृहमंत्री राजीनामा द्या, अमित शहानी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि भाषा करून दाखवावी। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। यंदाचं बजेट 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी दिशा ठरवेल। जी गॅरंटी देत आलोय ती पूर्ण करणार। संसद भवनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान। 140 कोटी जनतेला आपल्यावर विश्वास। पक्षासाठी नाही तर देशासाठी लढूया। सर्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन।